मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मध्य नागपूर मतदारसंघात तणावाचं गालबोट लागलं। एका मतदान बूथवरील ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गाडीवर काही अज्ञात शस्त्रधारी तरुणांनी हल्ला केला। त्यानंतर बंटी शेळके आणि त्यांच्या समर्थकांनी तिथं गोंधळ घालत वाहनांची तोडफोड केली। त्यानंतर प्रवीण दटके यांचे समर्थक आणि मविया उमेदवार बंटी शेळके यांचे समर्थक एकमेकांना भिडले। त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता। यानंतर दोन्ही गटांचे समर्थक कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले। सध्या या भागात तणावाचं वातावरण आहे। बूथ क्रमांक 268 मधील मतदान कर्मचारी ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनसह स्ट्रॉंग रूममध्ये जात होते। तिथून कर्मचारी निघाले असता अचानक त्यांच्यावर तलवार आणि चाकूने हल्ला करण्यात आला। त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी समर्थकांसह गोंधळ घातला आणि शासकीय वाहनाची तोडफोड केली। तसंच ईव्हीएम पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। यासोबतच भाजपचे उमेदवार प्रवीण दटके हेही त्यांच्या समर्थकांसह घटनास्थळी पोहोचले। यावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दटकेंसह भाजप समर्थकांना मारहाण केली। तसंच गर्दीत अज्ञाताने प्रवीण दटके यांच्यावरही हात उगारला। यावेळी गर्दीत कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या हल्ल्यात ईव्हीएम घेऊन जाणारा गाडी चालक गंभीर जखमी झालाय। त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून बडकस चौकासह आजूबाजूच्या भागात मोठ्या तणावाचं वातावरण आहे।